देणार. हाके म्हणतात की नांदेडमधून ओबीसी जोडो अभियान सुरू करणार आहे. अरे दुसरं काहीच नाही आपल्याजवळ. तुम्ही आता बोलायला लागलात हाकेंवर, पूर्वी बोलत नव्हता. कुठं बोलतोय कोणावर? कोणाला महत्व देतो मी? काय बोलू तुम्ही उगे विचारतात काय होतं. हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसात, ज्याला लय प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायचं. जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं, आपण ताईट दिसावं, आपण लोकात 10-5 पोलीस आपल्या मागं पुढं दिसावं, मग ते ट्रुक 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 बेटके चालले होऊन आपण चालावं आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावा. आणि एवढं जातीसाठी लढे असतं आत्ता होते धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं, ते दिलं सोडून. त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना, हे असल्याला मी महत्त्व देत नाही, मोजित नाही, गिनीत नाही. त्याच्यामुळे ते विचारत जाऊन बिना काही दोन पुढं आणि असल्याला काही किंमत नाही. चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिंडती एवढंच आहे. आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा लावल्याला हे कुठाने घडून आणतोय. आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी सांभाळणारा नेताच संपायला लागला. याला आकलीच नाहीत. मराठ्याच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणतात आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना. आता बहीण भावाला दोघाला बी. आता छग्याचं ऐकून सुरू केलं बोलायला. आता छगे येईन का तुला निवडून द्यायला? ते येईन का आता तुला? बघून आता बीड मधले मराठी बघून आता. धनंजय मुंडे म्हणतात मला काही लोकांनी अडचणीत आणलं, मात्र बहिणींनी सावरलं, बहिणींनी साथ दिली. सतत सोबत बसायची. सतत काय करायची? सतत सोबत राहायची, सोबत बसायची. मला कुणीतरी अडचणीत आणलं म्हणजे कोणी आणलं ठीक आहे, पण बहिणींनी साथ दिली. तासन-तास सोबत बसून आधार दिला. त्यांचा घरगुती प्रश्न, आपल्याला काय करायचं? घरगुती प्रश्न त्यांचे साथ द्या नका देऊ, पण खुनाचा बदला होणार. संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार. राहिलेले पण सगळे अटक करायचे. ती पण लढाई आता सुरू होणार आहे. महादेव मुंडेंच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार. सरकारला मी पाठीमागच्या दिवसात सांगितलं की महादेव भैया मुंडेच्या खुनाचं काय झालं, ते दुसरे गीते नावाचे त्यांच्याबद्दलचं काय झालं, मी 8 दिवसापूर्वीच बोललोय सुद्धा. आज मी मीडियाला सांगायला लागलो. आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं, मोके काहींचे कशामुळे उठवले, याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो. कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. का नुसतं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखाऊपणा केला, संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखाऊपणा केला, याच्यावरती सुद्धा खूप आणखीन मोठं सुरू होणार आहे. लय पुढं बघा तुम्ही, लय 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 निघणार आहे आता. हे आता आमच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना, आता यांचं लय गाबाळ निघणार आहे. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात नव्यानं लढाई सुरू होणार. संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कधी पकडणार, असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय.